स्प्लिट स्कोप. हा स्प्लिट स्कोप हा पण एक हाय अवेलेबिलिटीचा प्रकार आहे. हाय अवेलेबिलिटीचा कन्सेप्ट आहे. हे बघा आता DC 111 आहे. मी याच्यावर आलो. आता मी काय करतो बघा, लक्ष द्या. DC 112 वरती सुद्धा मी काय करणार आता, DSCP टाकणार आहे. मला काय करायचं आता, लोड बॅलन्स करायचा आहे. DC 111 आणि DC 112 म्हणजे काही IP ॲड्रेस त्यांना वाटले पाहिजे आणि काही IP ॲड्रेस यांना वाटले पाहिजे. स्प्लिट स्कोप एवढा भारी कन्सेप्ट नाही, पण DSCP फेलोवर एकदम भारी कन्सेप्ट आहे. तर DSCP फेलोवर पण बघणार आहे आपण. पहिले स्प्लिट स्कोप बघू आणि त्याच्यानंतर DSCP फेलोवर बघू. चला पहिले स्प्लिट स्कोप बघूया आपण. आता 112 वर आपण इथं ॲड रोल्स अँड फीचर्स मध्ये जा. इथं पण आपण DSCPचा रोल इन्स्टॉल करूयात आता. ओके, I would like to install the DSCP role here. Okay. Install it. Complete the DSCP configuration. आपण DSCP configuration complete करूया. हेच त्याला DSCP सर्व्हरला ऍक्टिव्हेट मध्ये ऑथराइज करावं लागेल, कारण की जर नाही केलं तर तो IP ॲड्रेस वाटू शकणार नाही. कमिट डन. बिलकुल शांत बसा. तुला त्याला खेटायला सांग. तुम्ही पाठीमाग काही लावा, आपण खेटूच ना. बरं लक्ष द्या. टूल्समध्ये जा. इथं आता DSCP ओपन करण्याचा काही संबंध नाही आपला, कारण की आपल्याला तिकडून जाऊनच करायचं कॉन्फिगरेशन. DC 111 वर जा. आणि DC 111 वर हा तुमचा जो आहे का, याला आपल्याकडे एक स्कोप बनलेला आहे इथं. लक्ष द्या. हा बघा. अरे काल काढले ते ना आपण सुपर स्कोप वगैरे ठेवला होता एक शेवट. अच्छा, एक स्कोप ठेवला पण सुपर स्कोप काढला नाही आपण, आहे ना. डिलीट करून टाका सुपर स्कोप. सुपर स्कोप डिलीट झाल्याने काही फरक पडत नाही, बरोबर आहे. एकच तो स्कोप आहे आपल्याकडे. मग एक काम करायचं आता, हा जो स्कोप आहे आपल्याकडं, या स्कोपला तुम्ही राईट क्लिक करा आणि बघा याच्यामध्ये ॲडव्हान्स आणि ॲडव्हान्समध्ये बघा स्प्लिट स्कोप ऑप्शन आहे. आता स्प्लिट स्कोपमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो ॲडिशनल DSCP सर्व्हर कोणता तुमचा. ॲडिशनल म्हणजे तुमच्याकडे दुसरा DSCP सर्व्हर असेल ना, त्याच्यावरती तुम्हाला हा स्कोप काय करायचा, स्प्लिट करायचा आहे. तर ॲड सर्व्हर आपल्याकडे DC 112 आहे, बरोबर आहे की नाही. फाइंड नाव. ओके. ओके. DC 112 जो आहे त्याला ओके करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर DC 112 होस्ट नेम सर्व्हर, होस्ट DSCP सर्व्हर कोणता, 111. आणि आपण जो आता ॲडिशनल ॲड केला तो DC 112. ओके. नमस्कार. ओके, ॲड केला. नेक्स्ट. आता ह्या ठिकाणी बघा ऑप्शन काय आहे की 192.168.1.1. आता सध्या 80-20चा रूल त्यांना अप्लाय केला आहे. कोणता, 80-20. 80% IP ॲड्रेसेस तुमचा होस्ट DSCP सर्व्हर वाटेल आणि 20% IP ॲड्रेसेस कोण वाटेल, तुमचा ॲडिशनल जो नंतर जो आपण आता जो ॲड करलो 112. 111 दिला 80% आणि 20% कोण देईल तो. तुम्हाला जरा असं वाटतं दोघांनी 50-50% वाटले पाहिजे, मग तुम्ही दोघं 50-50%वर घ्या. आता झाले 50% होस्ट आणि 50% ॲडिशनल DSCP सर्व्हर, ॲडेड DSCP. म्हणजे हे बघा 192.168.1.128 1 पासून ते 128 कोण वाटेल, होस्ट. आणि 127 पासून तर 256 पर्यंत कोण वाटेल, ॲडेड. पण स्प्लिट स्कोपचा एक इश्यू एवढा आहे की आता होस्ट DSCP सर्व्हर किती ॲड्रेसेस वाटणार आहे, 128, बरोबर आहे. आणि नंतरचे राहिलेले कोण वाटणार आहे, ॲडेड DSCP सर्व्हर. पण समजा इन केस या दोघेपैकी कोणता एक जर डाऊन जर झाला, तर काय होतं माहिती आहे का. म्हणजे आता बघा विचार करा, हा ॲडिशनल DSCP सर्व्हर जर डाऊन झाला तर तुमचा DSCP सर्व्हर फक्त 128 पर्यंतच IP देईल. त्याच्या पुढच्या IP तो देणारच नाही का, कारण त्याच्या पुढच्या IP ॲड्रेस कोण वाटणार आहे, याच्यामध्ये काय राहतं माहिती आहे का, याच्यामध्ये लोड बॅलेन्सिंग आहे पण 100% नाही. म्हणजे ॲडिशनल DSCP सर्व्हर डाऊन जर झाला तर तो जे IP ॲड्रेस वाटतोय तो हा नाही वाटणार, हा वाटणार नाही ते IP ॲड्रेस. त्यामुळे स्प्लिट स्कोप ऑप्शन जरा जास्त वापरत नाही कोणी. हे बघा DSCP म्हणजे होस्ट DSCP सर्व्हर की ॲडिशनल DSCP सर्व्हरमध्ये काही डिले आला पाहिजे का, कशा डिले आला पाहिजे, दोघांनी म्हणजे कसं व्हावं, सगळ्यात पहिले याच्यामध्ये समजा 1 सेकंडचा डिले आला पाहिजे, 1 मिलीसेकंडचा. म्हणजे सगळ्यात पहिले याला कॉन्टॅक्ट होईल, याच्याकडून जर थोडा डिले झाला का मग हा वाटेल IP ॲड्रेस. दोघांनी पॅरलेल IP ॲड्रेस वाटावे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे दोघांमध्ये पण काही डिले नाही.
आणि बघा झालं. आता हा स्कोप आपण स्प्लिट केला ना, बघा तिथं आपण काही बनवलं आहे का DC 112 अजून काहीच नाही. बघा तुम्ही याच्या DSCP मध्ये जर गेले ना, इथं आपण काहीच केलेलं नाही, पण इथं बघा ऑटोमॅटिक स्कोप दिसेल तुम्हाला. आता आला का तो स्कोप इथं? याला फक्त ॲक्टिवेट करायचं राहील तुम्हाला, बस झालं ॲक्टिवेट. बघा तो स्कोप इथे पहा, हे बघा स्कोप 192.168.1.0 सबनेट 1 कुठं आहे तो आपला DC 111 वर. पण तुम्ही या स्कोप जर तुम्ही याच्यामध्ये गेले फुलमध्ये ना, तर फुलमध्ये तुम्हाला काय सांगतो बघा, फुलमध्ये म्हणतो हा 1.1 पासून ते 127 पर्यंत हा एक्सक्लुडेड. काय एक्सक्लुडेड करतो तुम्हाला? एक्सक्लुडेड म्हणजे हा वाटणार नाही. 1.1 पासून ते 127 पर्यंत हा वाटणार नाही. पण तुम्ही जर ह्या DSCP सर्व्हरवरती जर गेले तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लुजनमध्ये तो दिसेल. या एक्सक्लुजनमध्ये 128 पासून तर 254 आणि 1.1 ते 1.5 आणि 1.111 ते 111 या ॲड्रेस आपण पहिलेच एक्सक्लूड करेल, बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य काय, हा DSCP सर्व्हर 128 पासून 254 पर्यंत हा ॲड्रेसेस वाटणार नाही. हा एक्सक्लुजनमध्ये गेले या ॲड्रेसेस कोण वाटणार आहे? तो ॲडिशनल वाला DSCP. ठीक आहे. तर आता हे झालं स्प्लिट स्कोपचा कन्सेप्ट. तर स्प्लिट स्कोप कोणी जास्त वापरत नाही, त्यामुळे मी हा जो स्कोप आहे हा डिलीट करून टाकतो. डिलीट केला. DC 111 या आणि DC 111 जे आहे ना, हे पूल दिसतो का, पूलमधून हे एक्सक्लुजन काढून टाकलं. ठीक, यांना सगळे IP ॲड्रेस हा वाटणार. बरं सगळ्यात जास्त ऑप्शन चालतो कोणता? हा त्या ऑप्शन आहे DSCP फेलोर. आता आपण DSCP फेलोर पाहू. एकदम भारी कन्सेप्ट. बघा DSCP फेलोर काय, सर्व 2012च्या DSCP मध्ये पहिल्यांदा ऑप्शन आलेला आहे. हे बघा, तुम्ही एक स्कोपला पण फेलोर देऊ शकता किंवा तुम्ही मल्टिपल स्कोपला देऊ शकता. हे बघा, तुम्ही जर ह्या स्कोपवरती राईट क्लिक केला ना, तर बघा कॉन्फिगर फेलोर ऑप्शन आहे का? कॉन्फिगर फेलोर. मग कोणता? सिलेक्ट ऑल. ओके, देर इज ओनली वन स्कोप, राईट. नेक्स्ट पार्टनर DSCP सर्व्हर. पार्टनर म्हणजे तो DC 112. इथे डायरेक्ट टाकलं तरी चालतं तुम्ही. मग याच्यामध्ये बघा रिलेशनशिप नेम काय रे, तर रिलेशनशिपचं नाव राहील DC111admin.com to DC 112, म्हणजे दोघांचं रिलेशन. मॅक्सिमम क्लायंट लीड टाईम पूजा राहू दे ना. क्लायंट लीड टाईम 1 तासाचा आहे. मोड याच्यामध्ये 2 मोड असतात. एक असतो लोड बॅलन्स मोड, दुसरा असतो हॉट स्टँड बाय. हे बघा, हॉट स्टँड बायने घ्यायचा. हॉट स्टँड बाय जर घेतला ना, तर मग तुम्हाला स्टँड बाय सर्व्हर कोणता राहील? रोल ऑफ द पार्टनर सर्व्हर. पार्टनर सर्व्हरचा रोल काय राहील? स्टँड बाय. स्टँड बाय म्हणजे काय की पूर्णचं पूर्ण IP ॲड्रेसेस आपला DC 111 काय करेल? इश्यू करेल. IP ॲड्रेस असेल कोण करणार? फक्त 111. 112 IP ॲड्रेस कोणालाच देणार नाही. पण जर DC 111 जर फेल झाला तर मग सगळे IP ॲड्रेस कोण वाटणार? 112. म्हणजे जोपर्यंत DC 111 फेल होत नाही तोपर्यंत DC 112 काहीच करणार. पण आता काय फायद्याचा आहे मग तो? म्हणजे समजा DC 111 DSCP सर्व्हर आहे 111, तो वर्षभर फेल नाही झाला तर वर्षभर त्याला काय रिकम उपयोग घालायचं त्या 112ला, म्हणजे रिकम चालू ठेवायचं त्या, आहे की नाही? तर म्हणजे आता असं झालं. हो, बॅलन्स वाला ऑप्शन घ्या, सगळ्यात बेस्ट ऑप्शन. लोड बॅलन्स म्हणजे दोन्ही DSCP सर्व्हर दोन्ही DSCP सर्व्हर IP ॲड्रेस डिस्ट्रीब्यूट करते. लोड बॅलन्स पर्सेंटेज 50-50, म्हणजे लोकल सर्व्हर आपला आणि पार्टनर सर्व्हर दोघं जण 50-50% काय करतील? IP ॲड्रेसेस वाटतील. असं नाही का बा 128 मी वाटवलं नंतर तू वाटलं, असं नाही. 50-50 म्हणजे काय? मी एक जणाला दिला, तू एक जणाला दिला, म्हणजे आपण दोघं जण वाटणार. ज्याच्याकडे क्युरी गेली तो वाटणार. समजलं तुम्हाला? याच्यामध्ये असं काही वाटून नाही ना, मी माझं सांभाळून घेतलं एवढे, असं नाही. दोघं जण डिस्ट्रीब्यूट करतील IP ॲड्रेस. मॅसेज ऑथेंटिकेशन वापरणार नाही आपण, म्हणजे याला मग पासवर्ड वगैरे द्यावा लागतो, बरोबर आहे की? ते स्विच इंटरवल ते 16 मिनिटचं काय आणि ओके बघा डन. आता हा स्कोप तिकडे स्प्लिट नाही सॉरी फेलोर झाला. आता बघा इथं आलं ना तुम्हाला सेम, बघा रिफ्रेश करा, तुम्हाला तो स्कोप दिसेल. आला का? ॲक्टिवेट करायची सुद्धा गरज नाही. बघा आता या स्कोपमध्ये आलं ना तुम्ही, हे बघा याच्यामध्ये यांना जेवढे ॲड्रेसेस वाटलेले आहे का सगळे तुम्हाला दिसतील. याचे दोघांचे पण. त्याच्यानंतर रिझर्वेशन नाही आहे. पूलमध्ये बघा, पूलमध्ये 1.1 पासून तर 5 आणि 111 हे ॲड्रेस काय एक्सक्लूड आहे. मग त्याच्याकडे जे ते सगळं ॲज इट इज याच्याकडे.
आहे. Yes. दोघांमध्ये असं काय वाटून काही नाही, असं काय बाबा मी अर्धे वाटून घेतले तू अर्धे वाटून घे, दोघं जण मिळून IP ॲड्रेस डिस्ट्रीब्यूट सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपला फेलो केला. आता एकच स्कोप केला ना आपण, काय केलं एकच स्कोप केला ना. तुम्ही IP वर फोनला राईट क्लिक केला का, हे बघा कॉन्फिगर फेलोर ऑप्शन. मग याच्यामध्ये तुम्ही आता ते स्कोप नाही, आता स्कोप राहिलंच नाही ना आपल्याकडे, आणि जो स्कोप आहे त्याच्यावरती आपण कॉन्फिगर केले ऑलरेडी. तिथे 4 स्कोप जर असेल 4 दिसले तुम्हाला, मग ते सिलेक्ट करायचे. ओके हां बस ठीक आहे. बाकी काही नाही, हे फेलोवरचा कन्सेप्ट तुम्हाला कळायला व्यवस्थित. आणि तुम्हाला जरा असं वाटतं फेलोवर तुम्हाला काढायचं आहे ऑप्शन, तर मग तुम्हाला काम करावं लागतं. एकदा याचं राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जावं लागतं. हे बघा इथे फेलोवर ऑप्शन आहे ना, इथं बघा DC 111 ही रिलेशनशिप तुम्हाला डिलीट करावं लागेल. ही रिलेशनशिप डिलीट झाली तर मग दोन्ही ठिकाणून तो काढून टाकतो. येस झाला. बरं इथं तुम्हाला पहिले स्कोप होता, आता इथं नाही, इथं DC 112 आता इथं स्कोप दिसत तुम्हाला. बघा आता इथं स्कोप दिसणार तर एरर आला का नाही, एरर का आला, कारण की आता स्कोप राहिलाच नाही ना. गेलं निघून फेलोवर काढलं म्हणजे स्कोप गेला. ठीक आहे. आहोत DC 111 त्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन बघायचं राहिला बघा आपला फिल्टर्स. काय बघायचं राहिलं फिल्टर्स. आता फिल्टर्समध्ये काय असतं बघा, फिल्टर्समध्ये आपण अलाव आणि डिनाय फिल्टर डिफाईन करतो. हे बघा त्याच्यामध्ये 2 फिल्टर असतात, अलाव फिल्टर आहे डिनाय. समजा मी जर काय केलं डिनाय फिल्टरला इनेबल केलं, हे डिनाय फिल्टर आहे याला इनेबल केलं तर डिनाय फिल्टर इनेबल झालं. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला कोणाला डिनाय करायचं. आता तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे समजा एक सिस्टीम आहे DSCP होती जातो मी इथं लिजेसमध्ये बघा 100 IP ॲड्रेस आपल्या क्लायंट 77ला मिळाले. मग मी जर याला राईट क्लिक जर केलं आणि याला म्हणलं ॲड टू फिल्टर डिनाय, तर बघा याला की डिनाय फिल्टरमध्ये गेलं, इथून गायब होऊन जाईल त्याला. आता नाही पण अजून ते चालू होईल ना, तेव्हा डिनाय फिल्टरमध्ये गेलं. याचा अर्थ आज झाला. आता कसं माहिती आहे का, डिनाय फिल्टर तुम्ही डिनाय फिल्टरमध्ये जर तुम्हाला कोणाला ॲड करतो म्हणजे याचा अर्थ काय झाला की समोरच्या कम्प्युटरचा मॅक ॲड्रेस द्यावा लागतो तुम्हाला. तुम्हाला जर असं वाटतं त्या कम्प्युटरला समोरच्या कम्प्युटरला IP ॲड्रेस दिलाच नाही म्हणजे आपल्या DSCP सर्व्हर, मग त्याला डिनाय फिल्टरमध्ये ॲड करा. आता मी काय केलं माहिती का, IP मॅक ॲड्रेस टाकायचं, डोक्याला ताण ठेवलं म्हणून जो आपल्या जे IP ॲड्रेस ज्यांना ऑलरेडी दिले गेलेले आहे का त्या लिस्टमधून त्यांना मी ॲड केलं. नाही तर मग तुम्हाला असं ॲड करावं लागलं असतं. बघा राईट क्लिक करून आणि बघा राईट क्लिक इथं डिनाय फिल्टरवरती राईट क्लिक करून न्यू फिल्टर आणि मग इथं त्याचा मॅक ॲड्रेस द्यावा लागला असं ज्या कम्प्युटरला तुम्हाला डिनाय करायचं. मी काय केलं त्याला डायरेक्ट डिनाय फिल्टरमध्ये ॲड करून टाकले. बरोबर. म्हणजे कोणत्या सिस्टीमला ॲड केलं माहिती का आपण, 77 या सिस्टीमला ॲड केलं आपण. टेस्ट आहे ना, हेच होतं ते. नाही ते IP ॲड्रेस देऊन टाक त्याला समजून तुम्हाला, आपला देणारच नाही DSCP. हे 11 मॅन्युअल आहे DSCP ॲटोमॅटिक. हां त्याला मी काय म्हणलं बुवा IP ॲड्रेस ॲटोमॅटिक आहे कोणाकडनं, DSCP कडनं. आपल्या DSCP सर्व्हर जाऊन बघा लिजेसमध्ये. IP कॉन्फिग कमांड आहे. हां मिळाला का, हा कोणता IP आहे, कोणता IP हा, याला अपिपा असे म्हणतात. काय म्हणतात, हां तुम्ही N+ जर अभ्यास केला असेल. नॉट अवेलेबल आपल्या केसमध्ये नॉट अवेलेबल नाही, आपल्या केसमध्ये अवेलेबल आहे तो DSCP, पण तिथं त्याला याचा मॅक ॲड्रेस आपण डिनाय फिल्टरमध्ये टाकली. डिनाय फिल्टरमध्ये टाकला म्हणजे काय झालं, DSCP याला IP ॲड्रेस देणारच नाही आता. म्हणजे याला मॅन्युअल पण IP नाही आणि DSCP सर्व्हर पण याला IP ॲड्रेस देत नाही. मग हा थकून भागून काय करेल, स्वतःला एक IP ॲड्रेस देईल आणि जो स्वतःला ज्यावेळेस IP ॲड्रेस देतो कम्प्युटर त्या IP ॲड्रेसला काय म्हणतात, अपिपास. हा आपला समजा डिनाय फिल्टरमधून काढून टाकलं.
हे इथून डिलीट केलं. डिनाय फिल्टर जे डिसेबल केलं. आणि आता येऊन पाहतो थोड्यापूर्वी तुम्हाला IP ॲड्रेस मिळाला. आणि आता IP कॉन्फ्लिक्ट स्पेस फॉरवर्ड स्लॅश रिलीज काय बघा. रिलीज कधी करतात ज्यावेळेस तुम्हाला DHCP जो IP ॲड्रेस दिले तो तुम्हाला तो सोडायचा आहे, रिलीज करायचा आहे. आता तुम्हाला IPच नाही ना, रिलीज कोणता करता तो IP जो आहे तो मग स्वतःच दिलेला आहे, त्यात थोडी रिलीज करतात. आता याला रिन्यू करणे आपल्याला का मला टू गेट द IP ॲड्रेस. बघा 100 मिळाला की नाही. येस हे बघा रिलीज कधी करता बा. तुम्हाला तर IP ॲड्रेस नाही पाहिजे त्याच्याकडनं, तर मग तुम्ही काय करणार, असं रिलीज करणार. रिलीज केला ना इथून लगे IP ॲड्रेस गायब होऊन जाईल तो 100 पाहिलं का. तर रिफ्रेश करा, झालं काय. रिलीज मी सोडला, DHCP सोडला, DHCP कळलं तुम्ही सोडला त्यांनी इथून काढून. आणि आता तर तुम्ही पण त्याला रिन्यू जर केलं तर पण IP ॲड्रेस घेईल. जनरली 100च घेतं ते, जे तुमचं पहिला राहतो का तेच घेतं ते, जे तुम्हाला पहिले दिलं ते असाइन केलं आहे त्याला आधी माउंट केला आहे तो. म्हणजे आपण त्याचा मॅक ॲड्रेस इथून रिलीज करायचा. केला आणि रिलीज करून याला इथं काय करायचं, सिस्टम रिस्टार्ट करायचं. तर कदाचित माझ्या वेळेस काय करेल तो आलं रिफ्रेश. इथं काय कोणता IP मिळाला, 8 मला तुम्हाला रिस्टार्ट करावं लागेल. रिस्टार्ट केला बरोबर तो नेक्स्ट अवेलेबल म्हणजे कोणता 8 गेल.